बाबा तुम्ही याल का काही दिवस माझ्याकडे राहायला? अगं वेडी आहेस का तू? का पण काय झालं? हे आता मध्येच काय काढलंस एकदम? मध्येच असं काही नाहीये, खूप दिवस माझ्या डोक्यात होतच, आता बोलले इतकंच. नाही नको, मी आपलं इथेच बरं आहे. पण मग तुम्ही इथे तरी नीट राहणार आहात का? हे बघ, तू आता इथली काळजी सोड, तू आता बाळाचा विचार कर. नीट खा पी, व्यायाम कर, आनंदात राहा. बाबा मी हे सगळं करतेय, पण मग आता पणबीण कशाला? बाबा तुम्ही हवे आहात आम्हाला. अगं मग मी तुम्हाला सोडून कुठे चाललोय? वृद्धाश्रमाचं खूळ आहेस ना तुमच्या डोक्यात. ते मला या बाई बरोबर राहायचं नाहीये म्हणून. ठीक आहे ना, मग माझं घर काय वाईट आहे? लेकीच्या घरी राहायची पद्धत नाहीये आपल्यात. वृद्धाश्रमात जाण्याची आहे वाटतं. वृद्धाश्रमाकडे मी पद्धत म्हणून नाही, पर्याय म्हणून बघतोय. नाहीतर ही बाई काही माझी पाठ सोडायची नाही. आता पाय बरा झाला की निघेन. आणि अगं कुठे लांब जात नाहीये मी, फोन आहेच की. तुम्ही फोन केलात की लगेच रिक्षात बसेन आणि येईन तुमच्याकडे. पाय बरा होईपर्यंत थांबणार आहात का? हो म्हणजे आता काय, नाईलाजच आहे. तिथे जाऊन आणि लोकांना त्रास कशाला द्यायचा? बाबा याची खरंच गरज आहे का? अगं त्याशिवाय मी एवढा टोकाचा विचार करेन का? मला ही बाई आता माझ्या आयुष्यात नकोय. बाबा पण मी माफ केलंय तिला. तो तुझा प्रश्न आहे, माझं काही म्हणणं नाहीये त्याबद्दल. एकदा शेवटचं माफ करा ना. नाही, मला ते शक्य होणार नाही. तुझ्या पोटात पोर असताना सुद्धा ती तुझ्याशी जे काही वागलीये ना, ते केवळ अक्षम्य आहे. बाबा जाऊ दे ना, तू नको काळजी करूस माझी. मी अतिशय सुखात आहे आणि वृद्धाश्रमात गेल्यानंतर एकदम आनंदातच असणार आहे. पण बाबा आता ताई एवढं सांगते तर. पिंट्या, मी ताईकडे जाणार नाहीये आणि मला आता यावर चर्चा नकोय. हाँ श्री बोल रहे. हो हो निघाले मी. ओके बाय.